दादांनी दिलेला विकास निधी अहिल्यानगरच्या प्रगतीत कायम स्मरणात राहील. विकासाचा महामेरू हरपला. दादांच्या निधनाने अहिल्यानगर पोरकं. संपत बारसकर. महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवर हाऊस आणि विकासाचा ध्यास घेतलेले नेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने अवघे राज्य सुन्न झाले आहे. अहिल्यानगर शहराशी असलेल्या दादांच्या अतूट नात्याची आठवण म्हणून सावेडी उपनगरातील संग्राम चौक येथे हस्तबेहस्त महालासमोर भव्य शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यातील अश्रू दादांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होते. अहिल्यानगरच्या विकासासाठी मंत्रालयाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवणारा आमचा हक्काचा माणूस गेला, अशा शब्दात संपत बारसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शहराच्या प्रगतीसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणणे असो किंवा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, दादांनी नेहमीच अहिल्यानगरला झुकते माप दिले, अशी कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर आणि नगरसेवक सागर बोरुडे यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या सभेत राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली. शब्दाचा पक्का आणि कामात गती असलेला नेता पुन्हा होणे नाही, असे मत संपत बारसकर यांनी व्यक्त केले. अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या या नेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी सावेडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजितदादांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेत ही शोकसभा संपन्न झाली. आज अहिल्यानगर येथे भिसबाग माल येथे संग्राम चौक येथे आदरणीय स्वर्गवासी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक जनमानसांच्या मनात हळहळ आणि एक भावना व्यक्त करतायत की महाराष्ट्राला एवढा लोकप्रिय नेता म्हणजे भेटणार नाही, आपल्यातून तो गेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले किंवा अजून जे अहिल्यादेवी होळकर, जे अजून जे आपण लोक पाहिलेत, असे अनेक लोक आहेत की जे समाजासाठी, समाज घडून देण्यासाठी यांचं खूप मोठे योगदान राहिलेलं आहे आणि परत त्यांचा जन्म पिढ्याने होत असतो. तो माझं असं मत आहे की अजितदादा पवार देखील हे त्याच म्हणजे भावनेतून तयार झालेले एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीचं काम हे उभ्या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे आणि असे लोक आपल्यातून जातात हे आपल्या पिढ्यांचं नुकसान आहे आणि ही पोकळी भरून न निघणार आहे. पण जर ही आपल्याला पोकळी भरून काढायची असेल तर यांच्या अशा थोर लोकांचं पण विचारांचं अनुकरण केलं पाहिजे. जसं त्यांचं समाजातील आज जर ते या राज्याचे उपमुख्यमंत्री असले पण तळागाळाच्या लोकांशी त्यांची जुळलेली नाळ होते. प्रत्येक गावात खेड्यात ते प्रत्येक व्यक्तीला ओळखत होते. आज हा इतिहासात अशी नोंद होईल अशी गोष्ट कल्पना आहे. तर माझं असं या ठिकाणी मत आहे की त्यांच्या विचारांचं अनुकरण केलं तर ही पोकळी भरून निघण्यासाठी 100% महाराष्ट्राला मदत होईल आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती किंवा त्यांच्या आत्म्यास सद्गती लागेल. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.